रामकृष्ण हरी. पांडुरंग अष्टक समजून घेत असताना आपण 7व्या श्लोकापर्यंत आज पोहोचलेलो आहे. आणि त्या 7व्या श्लोकामध्ये शंकराचार्य लिहितात की विभुं वेणुनादं चरंतं दुरंतं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवावृंदकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. अर्थात सर्व समावेशक असणारा परब्रह्म आणि त्याची लीला ही सहसा तुम्हाला आम्हाला समजत नाही, ती तुमच्या आमच्या बुद्धीच्या पलीकडची असते. आणि त्यानं स्वतःच्या लीलेनं काय केलं तर गोपवेश धारण केलेला आहे आणि तो वेणू वाजवून, ती मुरली वाजवून तुमच्या आमच्या सर्वांचं चित्त हरण्याचं काम करत आहे. आणि त्यानं संपूर्ण सजीव निर्जीव सृष्टीमध्ये भक्तीचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. म्हणजे जर का भगवंताची मुरली वृंदावनात वाजली ना की त्या गोपिकांना आपण काय करतोय, कोणतं काम करतोय याचं कुठलंच भान उरायचं नाही आणि ते सरळ त्या वेणूच्या दिशेनं धावले जायचे. म्हणजे स्वयंपाक करत असला तर तो स्वयंपाक अर्धा तासाच, केस विंचरत असले तर तो केसात कांगवा तसंच आणि हे त्या वेणूच्या दिशेनं जायचे. गोष्ट अशी घडली की एक गोपिका त्या वेणूचा आवाज ऐकून निघाली आणि निघाल्यानंतर त्या गोपानं तिला अडवलं आणि सांगितलं तुझं माझ्या बरोबर लग्न झालंय, तुझं माझ्या बरोबर विवाह झालाय, तुला जाता येणार नाही, तुझ्या शरीरावरती संपूर्ण माझा अधिकार आहे. त्यावेळेला त्या गोपिकेची मात्र अवघड अवस्था झाली आणि तिनं सांगितलं की स्वामी माझा तुमच्या बरोबरच विवाह झालाय आणि माझ्या या शरीरावरती तुमचाच अधिकार आहे, पण मला आता जाऊ द्या, मी जर गेले नाही ना तर माझे प्राण गळून पडतील. आणि त्यानं सांगितलं तुला अजिबात जाता येणार नाही, तुझ्यावरती माझा संपूर्ण अधिकार आहे, या शरीरावरती माझा अधिकार आहे. त्यावेळेला त्या गोपिकेनं सांगितलं की स्वामी, भगवान कृष्णांचं स्मरण केलं आणि उत्तर दिलं स्वामी या शरीरावरती तुमचाच अधिकार आहे ना, तर हे घ्या शरीर, मी निघाले. आणि आत्मरूपानं ती गोपिका भगवान कृष्णांकडे गेली आणि त्या भक्तिमय वातावरणात न्हावून निघाली. विचार करा, ते वेणू तशा पद्धतीची वाजवायला भगवंतानं सुरुवात केली आणि गोष्ट काय घडली तर या संपूर्ण गाय वासरांच्या चेहऱ्यावरती एकदम सुंदर प्रकारचं हास्य निर्माण झालं. आणि म्हणून वर्णन आलंय काय, गवावृंदकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. अशा त्या आनंदकंद स्वरूप परब्रह्म पांडुरंगाला आम्ही भजतो, त्याला वंदन करतो. रामकृष्ण हरी.